अखंड हरिनाम सत्याची सुरुवात मोतीराम महाराज म्हणजे पहिलं मोती नाव आले आणि पुन्हा राम आले. मोती म्हणजे निष्कलंक आहे आणि पुणे राम आहे. मोती राम त्याची ही सेवा आहे. आला विठाला तद्वत्याप्रमाण आज अखंड हरिनाम सप्ताह जमलेली गुणीजन मंडळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मे दास त्याची आस पुरवावी. अभंगाच्या पहिल्या चरणात दसरा म्हणले पुन्हा दिवाळी म्हणले. का म्हणले? ज्या दिवशी संताची भेट झाली त्या दिवशी विशेषण दिले तुकोबारायण. तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा योग्य प्रमाण मिळालं. तुका म्हणे आले घरा तोचे दिवाळी दसरा. दसरा नाही दिवाळी नाही. दिवाळी हा सण आहे पण ज्या दिवशी तुकोबाराय म्हणतात अशा संताची भेट झाली त्या दिवशी दसरा दिवाळी. आणि पुढे सांगितलं ह्याला काय म्हणले? संताला सखे हरिजन. संता तुकोबारायानं तुम्हाला सर्वांना माहित आहे सख्खे आणि सावतर कळलं ना. पण इथं शब्द काय वापरला? दसरा दिवाळी. पण कोण्या दिवशी? सखे हरिजन. हरे तैसे हरे ते दास हरि जय जय हरि जय दास हरि जय जय हरि जय दास हरि
हरीचे सख्य का म्हणले? हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होऊन राहती उदास, बळकट कास भक्तीची, ते देवाचे सख्य आहेत. कळाला ना? जन देवाशी सख्यत्व जोडलेलं आहे त्याला काय म्हणले? सख्य. मग आपल्या तुम्हाला सर्वाला माहित आहे महाराज सख्य कुणाला म्हणा? ब्रह्म साम्राज्य सख्य. सख्य हरिजन सख्य कुणाला म्हणा? विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मरून या जावे बा त्याच्या पोटा यावे. सख्य कुणाला म्हणले? आता जे प्रमाण जे म्हणले ते जनाबाईनं म्हणले. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्ण येली की ते टिका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. मोतीराम महाराज, माऊली, माधव बाबा, गुरुरे मारुती महाराज या संत मालिकेमध्ये आशाची भेट झाली की त्या दिवसाला अभंगाचं दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची आमासन, दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची आमासन, दसरा दिवाळी तोची आमासन, दसरा दिवाळी तोची आमासन, दिवाळी तोची आमासन. सगळे हरिजन भेटतील, सगळे हरिजन भेटतील, अमुक जोडिल्या तुकाची आरास. सगळे हरिजन भेटतील, अमुक जोडिल्या तुकाची आरास, अमुक जोडिल्या तुकाची आरास. दसरा दिवाळी तोची आमासन, सगळे हरिजन भेटतील, सगळे हरिजन भेटतील. दिवाळी तोची आमासन, सगळे हरिजन भेटतील, सगळे हरिजन भेटतील, सगळे हरिजन भेटतील, सगळे हरिजन भेटतील.
सखे हरिजन भेटतील. महाराज आशाची भेट घेण्याकरताना फार दुर्मिळ आहे. आशाची भेट झाल्यावर दसरा दिवाळी पर त्याला भेटण्याकरताना काय करावं लागेल, काय ध्यान धारणा, त्याला भेटण्याकरताना काय करावं लागेल, पुण्य करावं लागेल. पुण्याचे अनेक प्रकार आहेत. नवविधा बोलिली जे भक्ती परी सखे हरिजन आशाची भेट होण्याकरताना कोणतं पुण्य आहे. कोण पुण्य फळा आले आजी देखिले पाऊले आयसे नेनो नारायणा संती संभाळिले दिना. कोण लाभ काळ दीन आजीचा मंगळ तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला. असे आशाची भेट होण्याकरताना पुण्य कोणतं आहे. कोण पुण्य कोणा गावले कोण पुण्य कोणा गावले कोण पुण्य कोणा गावले कोण पुण्य कोणा होय आईची आजी बेटी होय आईची आजी बेटी होय हरी धरी रामनी जने हरी धरी रामनी जने हरी धरी कोण पुण्य कोण गाठी. कोण पुण्य कोण गाठी होय आयसियाची भेटी. जे हरी धरेला म्हणे दिले संसाराला पाणी. ज्यानं संसाराला पाणी दिलेलं आहे आणि ही गाठ याची भेट होण्याकरताना मी काय सांगतोय, पुण्य कोणतं लागते. अनेक तुम्ही आम्ही पुण्य करतोच कळालं ना, पण संताच्या भेटीचं पुण्य आगळं वेगळं आहे बाबा. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तय होय बरवा बरवा. संत संग भेटे पांग जन्माचा. महाराज ते पुण्य कोणतं. वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून अजून संसाराच्या नावे घालून अजून योग्य प्रमाण आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य. महाराज शून्य कुण दिलं. पुरे पुरे हा संसार. कळलं ना. तुका म्हणे कडू वाटतो संसार रोकडे रोमांच कंठ दाटे. पुरे पुरे हा इटले हे चित्त प्रपंचा वमनते मने बैसले से आसचन वाढता हा पुण्य. चला हे पुण्य आहे, पण कोणतं पुण्य. माझा विषय कोणता आहे, कोणतं पुण्य. निष्कामता निजदृष्टी
अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला हे दे पाठो वाटे तय होय भेटी हरिप्रियाती हाला परी आपलं ते पुण्य नाही, निष्काम नाही. आपलं कोणतं पुण्य आहे? ये रजोडते किरटी जयाचे भजने भोगासाठी अशा त्रिमेलची विषय अंध झाले. ज्याला निष्काम पुण्य आहे. हे मोतीराम महाराजांना निष्काम गुरुघराण्याची सेवा केली. मोतीराम महाराजांनी ठाकूर बुवानं मोतीराम महाराजांनी कुठं मठ बांधला नाही, काही नाही. गुरुच्या मठात राहिली ठाकूर बुवा आणि आयुष्यभर सेवा केली आणि त्यानं दुसरं काहीच कार्य केलं नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहे कष्टविते परोपकारे. तुकोबारायचा गाथा बघायचा आणि तुकोबारायनं मोतीराम महाराजांनी जे कार्य जे केले ते गात्यातलं बराबर अभंगातून तुकोबारायचं कार्य एक झालं. पाहोनी ग्रंथ करावे कीर्तने कार्य केलं. तुकोबारायचा गाता ते मोतीराम महाराजांनी कार्य केले. ही मोतीराम महाराजाची सेवा आहे. गाते सुरते आणि पाहते चतुर विनोदे दुच्चिते सोहम भाव पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामे रूपे अनुसंधान जाणून भक्ता बहुलक्षेन जगन प्रमाण दावी तसे. सर्व तुम्ही ऐकणारे सर्व सज्ज आहेत कळालं ना. महाराज आनंदाचा परिणाम काय होतोय? आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले आनंदले मन आनंदले प्रेम पादरते लोचन प्रेम पादरते आनंदाले मानती फादर देलो जननी फादर देलो जननी फादर देलो आनंदाले मानती फादर प्रेम फादर देलो जननी फादर आमचे गुरुवरे मारुती महाराजांना म्हणा आनंदाचे अश्रू न्यारे. दोन प्रकारचे ह्या डोळ्याला अश्रू येतात. एक दुःखाचे अश्रू एक आनंदाचे अश्रू. पण असं आहे आनंदाच्या अश्रूचा धरा वेगळा आहे आणि दुःखाच्या अश्रूचा धरा वेगळा आहे. दुःखाच्या अश्रू ह्या कोरातून येते कळलं ना. आणि ज्याला आनंद निर्माण झाला त्यानं वही जे दिले ना मयूर आनंदे नाचती. ह्या कोरातून आनंदाचे अश्रू आल्या आल्या प्रेमे पाजरते लोचेण. मग त्याच्या योगानं काय झालं? गोविंद गोविंद मला लागले या छंद मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातून त्याच्यात फरक नाही. हे आनंद आहे. म्हणून मयूर आनंदे नाचती. त्या मोर आनंदानं नाचत असताना त्या मोर नाचू लागला. माणसाची अवस्था असते देवाला त्याचं चिंतन करीत असताना अवस्था असावं. महाराज अवस्था कशी? आठवण आठवा गेले बाबा झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग
मोर नाचू लागला. मोराची अवस्था आठव ना आठव, गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. मोर नाचू लागला, आनंदाचे अश्रू आले आणि ते महिलेनं वरच्यावरी झल्ल्या झल्ल्या झाले गर्भाचे रचना. ठाऊक नव्हते दोघा जना, मयूर आनंदे नाचती. देवाचं गुणवाद गात असताना आनंद असावा, प्रेम असावं. हे मोतीराम महाराजाला देवाचा प्रेम आहे आणि प्रेमाची इसार पावती आहे. मोतीराम महाराजांनी जे परमार्थ केला आहे, हे मोतीराम महाराजाच्या प्रेमाच्या भजनाची पावती आहे. विठाला विठाला. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, ज्या दिवशी अशा संतांची भेट झाली. महाराज, अशा संतांची ज्या दिवशी भेट झाली त्याला दसरा दिवाळी नाही, भाग्य त्यालाच म्हणायचं. भाग्याचा उदया, भाग्याचा उदया, भाग्याचा दुनिया लुटवू माता, भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय, त्या दिवशी दसरा दिवाळी. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय, संतांची भेट झाली त्या दिवशी दसरा दिवाळी. आणि मग आशाची जर भेट झाली तर तुकोबार म्हणतात काय झालं. अभंगाचं रूप जोडल्या सुखात या राशी. रास म्हणल्यावर एक आणि राशी म्हणल्यावर अनेक झाल्या. तद्वत्या प्रमाण आमोप जोडल्या सुखात या राशी, फार त्या भाग्यासे
नाही आता. अभंगाचं पहिलं चरण द्रुपद फार त्या भाग्याची नाही आता. आणि अभंगाचं जे तिसरं चरण आहे पहिल्या टूकमध्ये त्या दिवसाला त्या क्षणाला त्या काळाला धन्य शब्द वापरला. धन्य. आजचा जे दिवस आहे ना हे मोतीराम महाराजच्या सप्त्याची सुरुवात आहे. आजच्या विजयदशमीला धन्य हा शब्द कवाय म्हणायचा नाही. ज्या दिवशी संताचं कार्य पवित्र सुदीन दिवस उत्तम दसरा साधा आधी मुहूर्त बरा करा जे जयकार हरी हृदय धरा आळस नका करू सांगतो लहान थोरा झाला विजयदशमी आहे. आणि अभंगाचं जे तिसरं चरण आजच्या दिवसाला धन्य शब्द वापरला तिसऱ्या चरणात. धन्य आज दिवस आज दिवस झाला सोनिया तिसरं चरण जे आहे दोन जागी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव माऊलीच्या दारातल्या पिंपळाला एक सोन्याची दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि आजच्या दिवसाला धन्य आज दिवस झाला सोन्याचा पिकले हे वाचा. आज मोतीराम महाराजाची सप्त्याची सुरुवात आहे. आणि त्या दिवशी कोणती वाचा पिकली पिकली घुमडी अवघी मातली पंढरी. पंढरीत भजन होऊ लागले की ते काय म्हणायचं त्याला अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा जिथं नामाचा गजर आहे देव कुठं आहे. मी वैकुंठी नसे
एक वेळ भामनो बिंब दिसे वरी योगियाचे मानसे उमरडून जाय परितया पासे पांडवा मी हरपलो घेऊसावा जेत नाम घोष बरवा करते माझा रात्रंदिवस जे भजन करतायत देव तिथं आहे कळालं माझे भक्त गाती जेते नारद मी उभाते ते नारद मी उभाते ते नारद मी उभाते माझे भक्त गाती जेते नारद मी उभाते ते नारद मी उभाते नारद मी उभाते माझे भक्त नारदा मी उभाते ते नारदा मी उभाते ते नारदा मी उभाते माझे भक्त गाती नारदा मी उभाते नारदा मी उभाते माझे भक्त गाती जेते नारदाने उभा ते रात्रंदिवस भजन आहे तिथं देव आहे अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात आहे आता करतो आनंद शक्ती ब्रह्मांड कोटी मालक देव आहे रात्रंदिवस भजन होतं तिथं देव आहे तद्वत्याने या प्रमाण धन्य आज दिवस झाला सोनियाचा पिकली वाचा रामनामे आमोप जोडल्या सुखात या रासे फारच्या भाग्याचे नाही आता मृदंगाने मृदंग धरावा बसलेल्या माणसाली मायबाप सर्वाला हात जोडून विनंती आहे पहिली सेवा आहे प्रत्येकानं टाळी वाजवायची मृदंगानं मृदंग धरून टाळकऱ्यानं अगदी अट्टासानं नाचून संप्रदाय प्रमाण भजन करायचं दसरा दिवाळी तोची आमासन 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 सखे हरिजन भेटतील सखे हरिजन सखे हरिजन आ
भेटतील अमुप जोडील्या सुखदिया राजे अमुप जोडील्या सुखदिया सखे हरिजन भेटतील सखे सखे हरिजन भेटतील अमुप जोडेला सुखाची अमुप जोडेला सुखाची भारत्या भाग्यासी नाही लेखा नाही लेखा रे ना हे ना भारत्या भाग्यासी भारत्या भाग्यासी परत्या भाग्यासी नाही आता परत्या परत्या भाग्यासी नाही आता नाही आता नाही आता परत्या भाग्यासी नाही आता भारत्या भाग्यासी नाही आता मुख जोडील्या सुखदिया राजे मुख जोडील्या सुखदिया दसरा दिवाळी तोच्या सखे हरिजन भेटतील अमुप जोडल्या सुखाच्या रासे फार त्या भाग्याचे नाही आता धन्य आज दिवस झाला सोनी असा पिकले वाचा रामनामे अमुप जोडल्या सुखाच्या रासे फार त्या भाग्याचे नाही आता एवढं कार्य संतांच्या भेटीनं झालं. दसरा दिवाळी सखे हरिजन भेटतील. ह्या संतांचं एवढं महत्व आहे. देव कुणाचं ऐकत नाही आणि संतांचं कधीच मोडीत नाही. तुम्ही अच्युतात्मनिर्धारी म्हणून देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उदारी यरवी हाती नदारी अनाती. मग महाराज त्याची भेट झाली. दसरा दिवाळी म्हणले त्या दिवसाला सोन्याची उपमा दिली. मग महाराज ह्या संतानं एवढं कार्य केलं. आता तुम्ही आम्ही त्या संताला काय देव. मन काय होत नाही तुका म्हणे काय होत जीवा ठेवू पाय संताची
पारत्या भाग्य भरत भगती पारत्या भाग्या
जाई जीव ठेवू पायी संताची या. तुका म्हणत या ठाया मोतीराम महाराजाचं जे अधिष्ठान आहे ओल छाया कृपेची सेवा आहे. फक्त मोतीराम महाराजांनी म्हणायचं काय करा, सेवेमध्ये जमा धरा आणि कृपा करा शेवटी. शेवटची विणवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे. ज्ञानेश्वर दसरा दिवाळी तोची आमस तोची आमस सन दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी सगळ्या हरिजना भेटतील सगळे हरिजन भेटतील सगळे हरिजन भेटतील सगळे हरिजन सगळे हरिजन भेटतील भेट आमुप जोडील्या आमुप जोडीला आमुप जोडीला सुखाची राशी सुखाची राशी सुखाची राशी आमुप जोडीला हे आमुप जोडीला सुखाची यार सखे हरिजन भेटतील सखे हरिजन सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन सखे हरिजन भेटतील सखे हरि अमुक जोडिल्या जोडिल्या अमुक जोडिल्या सुखाची राशी राशी जोडी अमुक जोडिल्या अमुक जोडिल्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी तुझी आमदन दसरा दिवाळी तुझी आमदन दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी तुझी आमदन तुझी आमदन तो
सुखाची राजे हे अमुक जोडीला सुखाची राजी अमुक जोडीला हे अमुक जोडीला सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील भेटतील अमुक जोडीला जोडीला अमुक जोडीला अमुक अमुक जोडीला सुखाची राशी राशी अमुक जोडीला अमुक जोडीला भारत बागाची नावी आता रे पार जब पार भारत भागाची भारत हे भारत भागाची भारत हे भारत भारत भाग्याची नावी अन भारत भाग्याची भारत भाग्याची भारत भाग्याची भारत भाग्याची नाही आता हे भारत भारत भाग्याची नाही आता हे भारत भाग्याची ही नावी आता भारत भाग्याची नाही आता भारत भाग्याची हे नाही आता अमुक जोडीला अमुक जोडीला अमुक जोडीला जोडीला सुखाची ये राशी हे अमुक जोडीला सुखाची राशी अमुक जोडीला हे अमुक जोडीला सुखाची राशी भारत भाग्याचे